आणखी एका मोठी बातमी आहे। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना अडवून लुटणाऱ्या टोळीला बीड पोलिसांनी अगदी सिने स्टाईलनं अटक केलेली आहे। बीड आणि धाराशिव पोलिसांनी संयुक्तिक कारवाई केली आहे। धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी गावात ड्रोनच्या माध्यमातून त्यांच्यावर नजर ठेवली आणि त्यानंतर त्या वस्तीवर छापा टाकला। ड्रोन कॅमेऱ्यामधून रेकी करून 100 पोलिसांनी गावाला चारही बाजूने घेरा टाकलेला होता आणि या चोरट्यांना अटक केलेली आहे। यामुळे चोरट्यांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण व्हावा यासाठी आम्ही हे कॉम्बिंग ऑपरेशन राबवल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटी बाडी यांनी याविषयी माहिती दिली आहे। अतिशय चतुराईने पोलिसांनी ही कारवाई केली आहे। ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला आणि त्यानंतर या गुंडांना पकडलंय आणि याविषयी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। आपल्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटीवाड सर आहेत। सर, नेमकं कशा पद्धतीनं या टोळीला पर्दाफाश केला आणि किती जणांना अटक केली? याच्यामध्ये आम्ही एकूण 3 आरोपींना अटक केलेली आहे। धुळे सोलापूर हायवेवर मागील 2.5 महिन्यामध्ये एकूण 1 दरोडा आणि 3 रॉबरी असे 4 गुन्हे दाखल आहेत। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कावसाहेब यांनी एक स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन केलं होतं आणि आमच्या पथकांनी गोपनीय माहिती आणि CCTV फुटेज, टेक्निकल विश्लेषण या आधारे आम्ही आरोपीपर्यंत पोहोचलो आणि यामध्ये 3 आरोपी अटक झालेले आहेत आणि 3 आरोपी अद्याप फरार आहेत। यामध्ये किती गुन्हे उघडकीस आलेत आणि त्यांच्याकडून किती मुद्देमाल जप्त केला? याच्यामध्ये आम्ही गेवराई पोलीस स्टेशनचा 1 दरोडा आणि बीड ग्रामीण हद्दीमधील एकूण 3 जबरी चोरी असे एकूण 4 गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत आणि सर्व गुन्ह्यामध्ये गेलेला 90% मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे। म्हणजे 10 तोळे 700 ग्राम सोनं आहे, 4 व्हीलर आहे आणि वापरलेले हत्यार असं एकूण सगळं 14 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। काय मोडस ऑपरेंडी त्यांची होती आणि आता या अटक केलेल्या आरोपी आहेत त्यांच्याकडून आणखी काय माहिती मिळाली का? फरार असलेले आरोपी किती आहेत? यांची मोडस धुळे सोलापूर हायवेवर प्रवास करत असताना जर प्रवासी गाडी थांबली तर त्या ठिकाणी यांच्यावर पाळत ठेवणे, गाडीचा पाठलाग करणे आणि जर ज्या ठिकाणी प्रवासी थांबतायत त्या ठिकाणी त्यांचे काचा वगैरे गाडीच्या फोडणे, महिला असतील तर त्यांचे दागिने वगैरे जबरीने घेणे आणि पळून जाणे ही त्यांची मोडस आहे। गेवराईमधला व्हिडिओ देखील समोर आला होता का? ट्रक चालकाने तो व्हिडिओ काढलेला होता आणि ते लुटताना देखील होते, तो गुन्हा उघडकीस आला? तो व्हिडिओ जे काढलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला गुन्हा उघड होण्यास खूप मदत झाली आहे। कारण त्या व्हिडिओमुळे आम्हाला आरोपीची शरीरयष्टी आणि त्याने वापरलेले जे कपडे आहेत ते वर्णन आम्हाला मिळालं, त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती जे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं, एक टोळी अटक केलेली, मात्र प्रवाशांनी देखील स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन बीड पोलिसांनी केलेलं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।